तर काल सागर बंगल्यावरती जाण्याचा आपला निर्धार कायम होता, पण त्यांनी संचारबंदी लावल्यामुळे अशा पद्धतीने माघारी फिरल्याचं मनोज जरांगे म्हणतात। थेट जाऊयात विजय वडेट्टीवर। डाका आपण टाकायचा आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचा, असं जो काही प्रकार चाललेला आहे राज्यात, हे आम्ही मांडू आणि बजेटवरही चर्चा होईल, त्यावेळेस मानता येईल। पुरवणीवर चर्चेमध्ये फार कमी स्कोप आहे, पण बजेटच्या चर्चेवर जो 2 दिवसाचा संधी आहे, 2 दिवस चर्चेला, त्यामध्ये हे सगळे विषय त्या विभागाच्या माध्यमातून चर्चा होईल, त्यावेळेस मांडूया। मनोज जरांगे काल निघाले होते, ते सागरवरती बंगल्यावरती येणार, देवेंद्र फडणवीसांच्या समोर येणार असं त्यांनी सांगितलं होतं। आज असं ते मागे फिरतायत, त्यांनी म्हटलं की एक पाऊल मागे घेतलं, पडद्यामागे नक्की काय घडामोडी चालत असतील? आता हे मॅच फिक्सिंग काही आहे का, तर मला मी नक्की आता सांगणार नाही, कारण माझ्याकडे पुरावे नाही। पण आता त्या संदर्भातली आत्ताची भूमिका माझी एवढीच राहील की जरांगे पाटलांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे, तो पाऊल एक पाऊलच असावा, मागे अधिक पाऊल टाकलं तर समाजाचं नुकसान होईल, तर ती भूमिका ते स्वीकारणारच नाही असं मला वाटतं। परंतु त्यांचं काय चर्चा झाली, ती चर्चा मात्र ते मागे पाऊल टाकण्याच्या मागची ती चर्चा जरा राज्य सरकारने उघड करावी, लोकांच्या पुढे मांडावे की आमची अशी चर्चा झाली आणि त्यांनी एक पाऊल मागे टाकलं आहे। आणि म्हणजे जे बंददार चर्चा मागच्या वेळेस झाली आणि त्यातून जो काय आताच ही परिस्थिती उद्भवली, तर ती उद्भवणार नाही, ती परिस्थिती येणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे। जरांगे पाटील आरोप करताना त्यांची पातळी जी आहे ती घसरत चालली, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांचा ते एकेरी उल्लेख करतात। नाही, ते करू नये। कोणत्याही राज्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये किंवा मुख्य जे प्रमुख पदावर असतात त्याच्या संदर्भातली अशी भाषा योग्य नाही, पण ती भाषा वापरत असताना नेमकं त्यांना काय त्यांचा उद्रेक झाला ही बघण्याची गरज आहे। जाण्यात आलेली आहे जालनामध्ये, पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतं, विरोधी पक्षाची काय भूमिका असेल यावेळी? नाही, असं आहे की सत्ताधारी आणि जरांगे पाटील यांच्यामधला तो सगळी चर्चा, संवाद, निर्णय काय ते त्यांना कमिटमेंट केलं असेल ते, हे सगळं याच्या संदर्भात आहे। पण कोणी, मला असं वाटतं की कायदा वगैरे हातात घेऊन हिंसक स्वरूप देऊन आंदोलन त्या दिशेनं भरकटत जाऊ नये आणि त्याला आंदोलनाला शांततेच्या मार्गानं आणि कुणाचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ते आंदोलन त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। जरांगे यांची आरक्षणाविषयी आता भूमिका नसून आता ते राजकीय भाषा बोलू लागले, त्यामागचा बोलवतं धनी कोण आहे तुम्हाला असं वाटतं? बघा, असं आहे की राजकारणात तयार कोणीतरी करतो, तर त्यांना ती भाषा बोलायला कोणीतरी तयार केले आहेत, म्हणून त्याच्या तोंडी ती भाषा येत आहे। आता तयार करणारे कोण, त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण, तर हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। कोणाचे OSD जात होते, कोणाचे PA जात होते, कोण तडजोडी करत होत्या, कोण त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्यांची हिंमत कशी वाढवत होते, हे पाप कोणाचं आहे हे काय मला सांगायची गरज नाही। त्यामुळं आम्ही काय विरोधातले लोक थोडी जात होतो तिकडे, आमचे OSD थोडी जात होते, आमचे माणसं थोडी जात होते, त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी जात होते, वकील जात होते, आणि सत्ताधाऱ्यांचे PA आणि आपले PS जात होते, OSD जात होते। त्याने त्यांची इच्छाशक्ती झाली, त्यांना बळ दिलं। शेवट असं आहे की तुम्ही जे पेराल ते उगवेल। सर, जरांगेचे जे काही माजी सहकारी होते ते आता काल कुठेतरी त्यांच्या विरोधात बोलले आणि त्यांनी जरांगेवरती आरोप केला की जरांगेंनीच दगडफेक करायला सांगितली होती आणि जरांगे हे राजेश टोपे आणि शरद पवार यांच्यासाठी काम करतात। असं आहे, हे म्हणतात ते खरं की ते म्हणतात ते खरं, विश्वास कोणावर ठेवायचा? कारण आता अशी माणसं फोडून अनेक बंड शमवण्याचं काम झालं आहे, अनेक आंदोलनं संपवण्याचे काम झालेत। त्यामुळं कोण इमानदार आहे हे आज मी सांगणार नाही, त्यातला ते उद्याचा काळ ठरवेल। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला खतपाणी कोणी घातलं, त्यांचा आत्मविश्वास कोणी वाढवला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांनीच जे पेरलं ते त्यांच्या समोर उगवलंय असं विजय वडेट्टीवार म्हणाले।
दरम्यान त्यासोबतच आंदोलन भरकटणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.